निळवंडे धरणाचा प्रश्न आजही प्रलंबित असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणातून या प्रश्नावर केलेले वक्तव्य नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक करणारे असल्याचा आरोप ॲडव्होकेट सुरेश लगड आणि ॲडव्होकेट कारभारी गवळी यांनी केला। पूर्वी काँग्रेसमध्ये असलेले आणि सध्या भाजपत दाखल झालेल्या त्या नेत्यांमुळेच निळवंडे धरणाचा प्रश्न अनेक दशके प्रलंबित राहिला आणि हे नेतेच दुष्काळी परिस्थितीला जबाबदार आहेत। जनतेसमोर हे सत्य आणण्यासाठी निवेदन जारी करत असल्याचे ॲडव्होकेट लगड आणि ॲडव्होकेट गवळी यांनी स्पष्ट केले। माजी खासदार आणि माजी मंत्री स्वर्गीय बाळासाहेब विखे आणि माजी मंत्री मधुकर पिचड काँग्रेसमध्ये असताना निळवंडे धरण होण्याला अनेक दशके खीळ घालून ठेवले असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला। त्यामुळे निळवंडे धरण 4 दशके लांबले आणि त्याचा खर्च देखील अनेक पटीने वाढला। संसदीय लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधी हे जनतेचे विश्वस्त असतात, परंतु या दोन्ही मंत्र्यांनी तमाम जनतेच्या हितापेक्षा मतदारसंघातील ठराविक लोकांचे हित जोपासण्यासाठी सातत्याने दुजाभाव केला। या सर्व बाबी संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहेत, परंतु दोन्ही नेत्यांची भावी पिढी सत्तेसाठी भाजपात आली असल्याचे निवेदनात म्हटले आहे। या निवेदनाला शाहीर कान्हू सुंभे, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, डॉक्टर रमाकांत मडकर, ओम कदम आदी कार्यकर्त्यांनी पाठिंबा जाहीर केला। ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।